चंद्रकांत दादा आणि मी अनेक नगरसेवक निवडून आणले असं अजित पवारांनी म्हटलंय। दोन्ही दादांनीच लोक निवडून आणले, बाकी कुणी नाही असं देखील अजित दादा म्हणालेत। तर शरद पवारांनी कधीच ढवळाढवळ केली नाही हे सिद्ध झालं असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलेलं आहे। अजित दादांना फ्री हँड होता, त्यामुळेच नगरसेवक निवडून ते आलेले आहेत असं देखील सुप्रिया सुळे म्हणतात। मित्रांनो, हे हॉस्पिटल करण्याच्या करता अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय। काहींनी चंद्रकांत दादांनी निवडून आणलंय। म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली, बाकी कुणी आलेलं नव्हतं। एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या, आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही। आता मी बोर्ड बघितले, 10 वर्ष 7 वर्ष काही नाही, हे मी खरं बोलतो। त्यामध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्याचकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी केलं। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हीच तर आदरणीय पवार साहेबांची खासियत आहे। निर्णय प्रक्रियेमध्ये आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी कधीच ढवळाढवळ केली नाही, हे आज सत्य झालं। मी दादांचेही आभार मानते की त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की इथे सगळं त्यांना किती फ्री हँड होता, आणि फ्री हँडमुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन सगळे लढले।